रामकृष्ण हरी मंडळी, तर चला जाऊयात मतदान करायला. कारभारी लावत आहेत गाडीला रेडियम, आणि रेडियम लावल्याच्या नंतर गाडीमध्ये बसलो. आमचं मतदान इथं नाही आहे, आमचं मतदान आहे बोपडीला. आणि बोपडीला गेल्याच्या नंतर यांनी पण मतदान करायला मला अजिबातच, गाडी जिथं मोबाईल ठेवला ना तिथूनच मोबाईल मला अजिबात घेऊन दिला नाही. डायरेक्ट मोबाईल बसमध्ये जो ठेवला तो मतदान झाल्यावर बाहेर काढला. आत्ताच मतदान करून आम्ही निघालो. या गणूस माणसाने मला मोबाईलच नाही नेऊन दिला. तिथं सगळ्यांचे मोबाईल होते खिशात. हां, इतकी छान छान लोक भेटली रस्त्याने, सगळे गळा पडले. या माणसाने किती छान शूट झाला असता आणि किती आजचा व्हिडिओ पण छान झाला असता. यांनी मोबाईल आधी गाडीतच ठेवला. डेंजर माणूस काय. चला भेटू आता घरी गेल्यावरच. आता मी उतरते पुलगेटला. अजिबात म्हणजे अजिबात गर्दी नाही, सगळं ओके क्लिअरच आहे, अजिबातच गर्दी नाही. बस आली होती आत्ता एक, मी त्या बसमध्ये गेले ना, मला त्याच्यातले उलटी आल्यासारखं होतं. AC वाली बस. कोणच नाही रोडवर. हे एक आहेत आणि मी एक आहे, दोघंच आहोत. हां ते नाही म्हणते इकडं. मग कोण नाही होय तुमच्या सोबत? नाही ना, पोरगा पोरगा नाही आहे. आंबेडकर शाळेत गेले, तिथून बॉम्बे गॅरेजवरनं परत ही इकडची शाळा, तिथून परत इकडं. एवढं चालत फिरलाय तुम्ही? हो. कमाल म्हणाय पाहिजे बाबा तुमची. आता तर बाई बळ बस रिक्षात बसवली मला या कोपऱ्यावर. आता मग केलं का नाही मतदान? नाही. मग आता माझं नाव लिहून घेतलंय. तुम्ही कुठलं आहे? इथं राहत होते आधी, आता सोडले. तरी आजी गेल्या ह्या AC वाल्या बसमध्ये. पण मला ही बस आवडत नाही, कारण या बसमध्ये मला तर खूप उलटी होती. त्यामुळे मी काही गेले नाही. आजीला बाय बाय केल्यानंतर मी दुसऱ्या साध्या बसमध्ये बसले. तिकीट काढलं, फक्त 10 रुपये तिकीट होतं. पुणा स्टेशन ते हडपसर. मी हडपसरला आल्याच्यानंतर रिक्षामध्ये बसले. रिक्षामध्ये पण गप्पा फक्त इलेक्शनच्याच होत्या. रिक्षातून उतरले. आता शिवमला म्हणलं पटकन नेले, मला जोरात सू आली. उतऱ्या काय बोलला मला. घरी आले. घरी आल्यावरच्या नंतर पहिलं जेवण केलं पोट भरून, आणि जेवल्याच्या नंतर आता पहिलं मोबाईल हातात घेतला, कारण सकाळी जाताना काहीच खाल्लं नव्हतं. मग आल्यावर भूक तर लागलीच होती. खूप 12:30-1 वाजले. खूप छान छान आठवणी आहेत बोपडीच्या आमच्या. कसं सांगू, इतकं म्हणजे ह्यांनी मोबाईल घेऊन गेले, मोबाईल आतच नाही नेऊन दिला त्यांनी, म्हणजे गाडीमध्येच मोबाईल ठेवला. कारण ह्यांना माहिती आहे मी मोबाईलशिवाय कोणासोबत म्हणजे आत पण मोबाईल नेणं चालू ठेवून, असं ह्यांना आधीच वाटलं. म्हणून ह्यांनी पहिलाच माझ्याकडून उतरायच्या आधीच मोबाईल घेतला आणि त्यांनी मोबाईल आत ठेवला. आणि मग गेलो. स्टार्ट टू एंड पाऊल ठेवल्यापासून जे सगळे भेटत होते ना, की सगळेच नाव सांगू शकत नाही, पण गेल्या खूप सारे लोक बोपडीत गेले ना, असं सेलिब्रिटी असल्यासारखं वाटतं. सगळे 2-3 बायका तर भेटल्या, त्या हाय रील स्टार असं म्हटल्या. परत गुंडाम्मा भेटली. गुंडाम्मा तर एवढी गळा पडली, एकदा 2दा 3दा 4दा गळा पडली तरी समाधान व्हायला तिचं. कसं आहे सगळ्यांबद्दल आम्ही एकमेकांना विचारलं. त्यानंतर बरीचशी आम्ही ज्या चाळीत राहत होतो तिथली सगळी लोकं भेटली. सगळ्यांना भेटून खरंच खूप आनंद झाला. आणि सगळ्यांनी घरी चला म्हणायचा म्हणजे आग्रह केला, पण आम्ही कोणाकडे घरी जाऊ शकलो नाही, कारण यांना जायचं होतं तिकडं, त्यांच्या कामावर जायचं होतं, आणि मलाही घरी यायचं होतं. बरंच काम म्हणजे घरातलं काम बरंचसं मी ठेवून गेलो होते, त्यामुळं मी पण नाही थांबू शकले. आणि त्यानंतर मेन म्हणजे आम्ही ज्यांच्याकडं राहत होतो ना, ज्यांच्याकडं पहिलं आम्ही चाळीमध्ये सगळ्यात आधी आम्ही तिथं भाड्याने राहत होतो, त्यांचं दुकान आम्ही चालवायला घेतलं होतं ना, तर त्या भेटल्या ताई. अक्षरशः शिवमच्या पप्पाला आणि मला कडकडून मला एकटीलाच नाही, त्यांनासुद्धा भेटल्या, की कसं आहे काय असं तसं चौकशी केली. आणि म्हणजे सगळ्यांची आणि त्याही खूप रडल्या. म्हणजे त्यांची मुलगी एक्सपायर झाली, तर मी आठवण काढली. 2 मुलं आहेत त्यांची, कशा आहेत त्या, म्हणून मुलं कशी आहेत विचारलं तर खूप रडल्या. मलाच असं वाईट वाटलं की मी उगाच विचारलं मुलं कशी आहेत म्हणून, पण त्या खूप म्हणजे खूप रडल्या. मला खूप वाईट वाटलं की असं, मलाच असं वाटलं की मी उगाच त्यांना विचारलं की तुमची मुलीची मुलं कशी आहेत. पण आता आपण ज्यांच्यासोबत चांगलं राहिलेलो आहोत त्यांच्याबद्दल चौकशी आपण करतोच ना. खूप चांगले होते, कुठला घास मला ते टाकून खात नव्हत्या. प्रत्येक गोष्टी काय केलं की श्रावण महिन्यातलं पहिलं जेवण म्हणजे श्रावण महिन्यात पण त्या सुवासिनी घालायच्या, तर मला आणि शिवमच्या पप्पाला जोडीने जेवायला बोलवायचे आम्हाला. त्यानंतर ते कोकणस्थं होते ना, तर त्यांचं जेवण बी एवढं छान असायचं ना, पण खूप वाईट झालं म्हणजे ते तेवढं नव्हतं व्हायला पाहिजे. पण आता नशीब आहे.
मला पण खूप रडायला आलं. माझ्या आयुष्यातलं जर कोण गेलेलं असेल तर माझे मेहुणे आहेत, माझ्या बहिणीचे मिस्टर. म्हणजे असं कोणाचं काय आठवलं की आपल्याला आपलं दुःख आवडतं की नाही, आठवतं. मग मलाही खूप रडायला आलं. आणि खरंच आम्ही चांगले खूप सारी लोक भेटली. कोणी विचारलं पाकिटं भेटली का. आम्हाला आज तागायत कधीच पाकिट भेटलं नाही. मला वाटतं माझी एक मैत्रीण होती, तिच्यामुळे एक पाकिट भेटलं होतं. आणि लई पैसे नव्हते भेटले, थोडेच पैसे भेटले होते. पण ते पैसे भेटले म्हणून आधीच पण भांडणं झाली आमची मरणाची, की पैसे कशाला घेतले म्हणून. तू आता पैसे घेतले, आता दिल्यावर पैसे घेणारच ना कोण पण. असं थोडी आहे की बाबा घेणार नाही, मी दिले म्हणून घेतले. मरणाची भांडणं त्याच्यावरून, तुला भीक लागली का, तू पैसे कशाला घेतले, इलेक्शनचे पैसे घेऊन आहे, असं तसं झालं बाबा. त्यानंतर मला वाटतं त्यानंतर माझ्या बहिणीचे सासरे वारले होते. मग माझ्या भावासोबत मी गाडीवर गेले. आणि गाडीवर गेले तर आम्ही तुम्हाला सांगते, तो इन्सिडेंट असा होता की तिथं मैतीला जायला 5 मिनिटाचं अंतर होतं. असा माझी भाऊजाई पाणी घेऊन आली. त्यांना असं म्हणजे माझ्या भाऊजाईला वाटलं की आता ताई आल्यात, पाणी पिऊन स्मशानभूमीत जातील. भाऊजाई अशी समोर दिसते ना, आम्ही दोघं गाडीवरून पडलो. त्याला हेल्मेट होतं, पण मला इतकं लागलं होतं ना, तुम्हाला सांगते. हा जो चेहरा आहे ना, इथं पूर्ण लागलं होतं. आणि हाताचा डाग तर अजून गेलेला नाही आहे. हाताचा डाग इथं अजून तसाच आहे. इथं पण हा जो डाग आहे तो तसाच आहे. अजून बराचसा हातावर डाग आहेत खरचटल्याचे. असं घासत गेलो होतो. 1000चे 2000 रुपये आमच्या दवाखान्यात गेले होते. तेव्हापासून कधीही कोणाचे पैसे घेतले नाहीत. आणि खरं तर पैसे घ्यायलाच नाही पाहिजे. आणि आम्हाला कसे पैसे भेटतील, आमचं मतदान तिकडं आहे ना, आम्ही राहतो इकडं, त्यामुळे पैशाचा तर विषय आलाच नाही. पण खूप छान सगळी लोक भेटली. आणि खरं तर मी माझ्या आज मतदानाची एक आठवण सांगते. पहिलंच मतदान यादीत नाव आलं. खरं तर खूप संघर्षाने आम्हाला कोणच सहकार्य करत नव्हतं. आम्हाला खरं तर कोणीच सहकार्य केलेलं नाही, फक्त परमेश्वराने सहकार्य केलेलं आहे. बाकी मी कुणाचं सुद्धा नाव, सहकार्यामध्ये मी कुणाचंच नाव घेऊ शकत नाही. कारण आम्ही जे काही केलं ना, खूप संघर्षाने मिळवले. उलट लोकांनीच आमचा फायदा घेतला असं म्हटलं तरी चालेल. लय फायदा घेतला आमच्या लोकांनी. आम्हाला नवीन इलेक्शन म्हणजे राशन कार्ड काढायचं होतं ना, तर राशन कार्ड काढायला ना एक समोरचेच होते, तर त्यांनी आम्हाला त्यांचं लाईट बिल अमुक तमुक त्या सगळ्या गोष्टी दिल्या. आणि ज्या माणसाला करायला दिलं होतं ना ते राशन कार्डचं म्हणजे पूर्ण प्रोसेस करायला, त्या माणसानेच ते पेपर हरवले. आता त्या दोघांचं खूप जमत होतं, ज्यांनी राशन कार्ड करायला दिलं होतं आणि ज्यांच्याकडे दिलं होतं, त्या दोघांचं खूप जमत होतं एकमेकाशी. मग माझा 100% डाऊट की त्यांनीच त्याला सांगितलं की ते कागदपत्र त्यांना देऊ नको. मग नंतर आम्ही एक लेडीज होतं, त्यांना पैसे देऊन ते काम करून घेतलं. पण आम्ही पैसे देऊन ते काम केलं, फुकट नाही करून घेतलं. त्यांना हॉटेलमध्ये नेलं, जेवायला नेलं, काही थोडेफार पैसे दिला, तर लई नाही घेतले त्यांनी. इतरांकडून करतात असे खूप सारे पैसे नाही घेतले, पण थोडेसे पैसे दिले, हॉटेलमध्ये जेवायला वगैरे नेलं आणि राशन कार्डचं काम आम्ही करून घेतलं. त्यानंतर राशन कार्ड आल्याच्यानंतर मग आम्ही गॅस घेतला. मतदान यादीत पहिल्यांदा नाव आलं. आता मतदान यादीत नाव आलं आणि पहिल्यांदाच माझं मतदान. आता आम्ही दोघंजण म्हणजे शिवमचे पप्पा बसले होते दुकानामध्ये आणि मी बाहेर होते. तर मला म्हटले जा, ते आले मतदान करून आले. मी एकटीच गेले. शिवम स्कूलला नाही, शिवम पण घरीच होता. मग शिवमला दुकानात ठेवलं आणि मी गेले मतदान करायला. तर गेले तर रस्त्याने 2 लोक, म्हणजे कसं असतं, ते कार्यकर्ते असतात ना, त्या एका कार्यकर्त्याने मला सांगितलं होतं की हे असंच करा म्हणजे ह्यालाच मतदान दे. आणि सहज जाताना म्हणजे त्यांची आपसात खुन्नस होती काहीतरी दुसऱ्या कार्यकर्त्याची. आणि त्यांनी मी पुढे गेले की माझ्या पाठीमागं आले आणि मला विचारलं की तू कुणाला त्यांनी तुला काय सांगितलं. मी म्हणलं त्यांनी मला काहीच नाही सांगितलं. त्यांनी त्यांच्या इंटेन्शनवरून ओळखलं की त्यांनी मला काय सांगितलं असेल. मी मतदान करायला गेले तोपर्यंत त्यांनी इथं सांगितलं की देशमानेबाईला तुम्ही सांगितलं की ह्या पक्षाचं, म्हणजे ते एका पक्षाचे काम करत होते दुसऱ्या पक्षाचं काम करायला, दुसऱ्या पक्षाचं मतदान करायला त्यांना सांगितलं. पण मला ॲक्च्युली त्यांनी काहीच सांगितलं नव्हतं. आता जे काही सांगितलं होतं ना ते त्यावेळेला मी माझ्या मनातच ठेवलं. पण ते म्हणतात ना, खावा कोणाचं बी मटण पण द्या योग्य उमेदवाराला मटण, बटन दाबा योग्य उमेदवाराचं मत द्या, असं म्हणतात ना, ते खरं आहे. पण त्याची आपली श्रद्धा आहे. पण त्यावरून एवढाच वाद झाला होता की मला मतदान म्हटलं की तो दिवस मला पहिला आठवतो. पैसे नाही घेतले, काय नाही घेतलं, पण फुकट वाद झाला. मी खरंच बोलले बाबा, मी भीत नाही. आणि नेहमी तुम्हाला खरं सांगते, घरात आमचे नवरा बायकोचे वाद होतात छोट्या गोष्टीवरून, म्हणजे सर्रास नवरा बायकोचे वाद होतात. पण ते कायम माझ्या पाठीमागं उभं राहतात. मी त्यांना बोलायची संधी देत नाही, पण ते माझ्या पाठीमागं असतात की माझी बायको असं बोलणारच नाही. त्यांनी त्यावेळेस खूप साथ दिली, कारण ते खूप म्हणजे कार्यकर्ते लेवलनी ते खूप मोठे लोक होते आणि त्यांच्या आपसात खुन्नस असल्यामुळे त्यांनी माझं नाव घेतलं की त्यांनी त्यांना असं बोललं असं म्हणून
पण त्यावेळेला त्यांनी जे सांगितलं होतं ते अजून माझ्याच मनात आहे. मी अजून तर नाही सांगितलं की त्यांनी कोणाचं नाव घेतलं होतं, पण त्यांनी इंटेन्शनवरून ओळखलं की मी त्यांना काहीच सांगितलं नव्हतं. त्यांनी मला विचारलं त्यांनी तुला काय सांगितलं, तर त्यांना मी म्हटलं काहीच नाही. त्यांनी मला सांगितलं फक्त म्हटलं हे केंद्रात तुझं मतदान आहे तिथं जाऊन मतदान कर. तर अशा खूप साऱ्या गोष्टी होत्या आणि खूप सारी मज्जा होती. तसं चांगलं पण होतं बोपडी. 30-40% लोक वाईट होती, 30-40 बाकीचे 60% चांगली होती असं म्हटलं तरी चालेल. पण आज सगळी पोरं म्हणजे जी पोरं माझ्यासमोर लहान लहान होती ती सगळी मुलं मोठी झाली, त्यांना विषय आल्यात, काही बोलली काही नाही बोलली. पण म्हणजे बराचसा आमच्या आयुष्यातला बराचसा सुवर्ण काळ म्हटलं तरी चालेल. आत्ताही खूप मजेत आहोत, सुखात आहोत. पण खूप छान म्हणजे तिथं आम्हाला गेल्यावर शिवम भेटला. खूप साऱ्या आमच्या आयुष्याची सुरुवात तिथून चांगलीच झाली. म्हणजे सायकलपासून 4 व्हीलरपर्यंत आम्ही बोपडीतच आलो. वाईट काही झालं नाही, सगळं चांगल्याची सुरुवात तिथंच झाली. आणि भरपूर पैसे कमवले, असं काही नाही आहे. पैसे कमवली माणसांचं म्हणाल तर आज जे गळा भेट केली ना ती आमची प्रॉपर्टीच आहे. आणि असं माझं पण म्हणू शकतो की जे मला आजकाल भेटले ना ते सगळे माझी म्हणजे मी कमवलेली माणसंच आहेत असं मी म्हणू शकते. आणि मतदान करून आलेलं आहे तर तुम्ही मतदान करा. मतदान करायला विसरायचं नाही. गेल्या वेळेस आम्ही केलं नव्हतं, पण आता पुढच्या मतदानापर्यंत आम्ही नक्की इकडच्या मतदार यादीत आमचं नाव घेऊ, कारण तिकडं जायला खूप लांब पडते. मग मला सोबत परत मला सोबत नाही, त्यांच्या कामाचं हे होते. आता जर सकाळी असते तर ते एकटेच गेले असते पटकन जाऊन मतदान देऊन आले असते, पण माझ्यामुळं त्यांना खूप वेळ थांबावं लागलं आणि थांबून परत मग खूप वेळ पण झाला ना, त्यामुळं मग आम्ही लवकरात लवकर इकडं आमचं मतदान करून घेऊ. आणि चला तुम्ही मतदान करून या. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि म्हणजे मी आता ज्यांचं नाव घेतलं त्यांनी जर व्हिडिओ बघून तुम्हाला जर काही वाटलं असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा, कारण तुम्ही रडल्या मला खरंच खूप वाईट वाटलं आणि त्यासाठी मी तुमची माफी मागते. आता अजून काय बोलणार आहे याबद्दल, काहीच नाही बोलू शकत. बाय. जय संताजी.